सावित्री, किती वेळ झाला डाळ निवडतेस? सरबत झालं की नाही अजून? सावित्री आत्या, आज कोणती भाजी करायची? मॅडम प्लीज तुम्ही बसा. काय करायचं असेल तर मला सांगा, मी करते. कुकर लावायचा राहिला असेल ना, मी लावते पटदिशी. मॅडम प्लीज तुम्ही बसा, मी करते काम. प्लीज बसा. सावित्री ताई, तुम्ही पारूला आवाजाव का करता? मॅडम का म्हणता? तुम्ही सगळ्यांनी बाहेर जाऊन बाहेरचं आवरा. निघा. सावित्री आत्या, काय झालंय तुम्हाला? असं का वागताय तुम्ही माझ्याशी? आणि हे असं का बोलताय? आणि काय ते आवाज घालताय मला? आणि हा ते मॅडम फेडम काय लावलंय तुम्ही? मी तुमची फक्त पारू आहे. मॅडम प्लीज. पारू मॅडम, तुम्ही आता फक्त पारू नाही आहात, आमच्या मालकीणबाई आहात. अहिल्या मॅडम नंतर तुमचाच आदेश महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्हाला मान देण्याचं आमचं कर्तव्य आहे. सावित्री आत्या, चेष्टा पुरे झाली आता. मॅडम चेष्टा नाहीये ही. सावित्री आत्या, हे बघा, तुम्ही असं नका ना वागू माझ्याशी. तुम्ही जर का असं वागत राहिलं तर समजेल ना, समज कळेल. तुम्ही माझ्याशी आधीसारखं वागा ना. हा, आधीसारखं बोला माझ्याशी. शक्य नाहीये ते, कारण तुम्ही या घरची सून आहात ना. काय तोंडाकडे काय बघताय माझ्या? हा, भूत बघितल्यासारखं? ए जा, पाणी आण. मॅडम तुम्ही थांबा, मी आणते. एक मिनिट, मी काहीतरी चुकीचं ऐकल्यासारखं झालं मला. तू मॅडम म्हणालीस का हिला? काय ते गमतीत सावित्री आत्या मला मॅडम म्हणतात कधी कधी. हो, मी गंमत केली ना तर महागात पडेल ना तुला पारू. आणि काय ग सावित्री, इथे घरात काय सुरू आहे आणि तुमचं काय चाललंय? त्या ऍड शूटला हरीशच्या जागी आदित्य बसला हे तुला या चोमडीने सांगितलंच असेल. पण आता जर ते वहिनींना समजलं ना तर त्याचे परिणाम आदित्यवर सगळ्यात जास्त होणार आहेत. तू, आदित्य आणि प्रीतम, तुम्ही सगळ्यांनी मिळून अहिल्या वहिनींचा विश्वासघात केलाय, कळतंय ना? आदित्य आणि प्रीतम मित्र आहेत ना ग तुझे? तुम्ही सगळ्यांनी मिळून हा व्हिडिओ प्लॅन केला ना? जाऊन सांग त्यांना की तोंड बंद ठेवायचं. जे झालं ते झालं. बहिणींना यातलं काहीही सांगायची गरज नाही. आणि हा, माझं नाव घ्यायची गरज नाही. नाहीतर महागात पडेल. सांगू दे त्यांना, देवी आईंना समज. कधी ना कधी देवी आईंना समज खरं कळणारच आहे.
आणि अजून किती दिवस त्यांच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवणार आहोत आम्ही? जे होईल ना ते आम्ही बघून घेऊ. एक मिनिट. आम्ही म्हणजे कोण? तू स्वतःची बरोबरी कोणाशी करतेस? आदित्य किर्लोस्करशी, या घराच्या मालकाशी. तुझी हिम्मत कशी झाली ग या घराच्या मालकाशी तुझी स्वतःची बरोबरी करायला? तू ना सावित्री आत्या, दामिनी मॅडम, तुम्ही काय केलं हे? माझ्यावर आवाज चढवून बोलायचं नाही, नाहीतर या वेळेला माझा नेम चुकणार नाही. दामिनी मॅडम, प्लीज त्यांना काही बोलू नका. एक मिनिट. कुणाला त्यांना? काय तू? एक मिनिट. तू तिला आव का करतेस? काय चाललंय तुमचं? दामिनी मॅडम, प्लीज तिला काही बोलू नका. गणीला तुम्ही खूप मारलत, ते मी अहिल्या मॅडमना सांगितलं नाही. पण आता जर हिच्यावर हात उचललात ना, मग मात्र मी शांत बसणार नाही. मला अहिल्या मॅडमना सगळं सांगायला लागेल. तिला तर मी बघून घेईन. सावित्री आत्या, अहो काय केलं तुम्ही? हे माझ्यावर उचललेला हात तुम्ही. सावित्री आत्या, तुम्ही लई वेगळं वागताय बघा. तुम्ही आधीसारखं वागा ना माझ्याशी. मी पारू आहे तुमची. बाहेरची कामं आवरलीत का? आत या. आई अशी अंधारात का बसली आहे? ते यावेळी प्रीतम, लाईट लाव. लाईट नको लावूस, काळोखच असू दे. काय झालं आई? तुला माहित नाहीये काय झालं ते? तू काहीतरी सांगणार होतास ना मला? बोल, मी ऐकतेय. आई खर तर सांगायला थोडा उशीरच झालाय. तुला आधीच सांगायला हवं होतं. आई, हे ते लग्नाच्या शूट विषयी आहे. माहितीये मला सगळं. खरं तर बाहेरून समजण्यापेक्षा माझ्या मुलाने मला विश्वासात घेऊन स्वतः सांगितलं असतं तर जास्त बरं झालं असतं. पण या क्षणी मला काय वाटतंय तुला नाही कळणार. आई, आय एम सॉरी. मला प्लीज माफ कर. मी मला तुझा अभिमान आहे आदित्य. अभिनंदन. अभिनंदन. आदित्य, माझा मुलगा माझ्यापेक्षा मोठा झाला आज. आनंद आहे. अभिनंदन. अरे, तुमच्या त्या लग्नाच्या जाहिरातीला बेस्ट ऍडव्हर्टाइजमेंट अवॉर्ड मिळालाय.
मला माहिती होतं तू करून दाखवणार. आज मी खूप खुश आहे. अरे आदित्य, तुला किती फोन करायचा प्रयत्न केला पण तुझा फोनच लागत नव्हता आणि आम्हाला ही बातमी आपल्या कंपनीच्या मॅनेजरनी कळवली. आई मला काहीतरी वेगळंच बोलायचं होतं. आदित्य, कॉंग्रॅच्युलेशन्स. दिस इज सच अ बिग न्यूज. या, आदित्य. आई सासूबाऊ, तुम्हाला लेट होईल फ्लाईटसाठी, आपण निघूयात का? हो आधी मी आणि श्रीकांत सिंगापूरला चाललोय. उद्या एक महत्वाची मीटिंग आहे आमची. आहे सिंगापूरला मीटिंग कधी ठरली? अचानकच ठरलं मोहन अंकल, इम्पॉर्टंट आहे. आदित्य, उद्याच ते अवॉर्ड फंक्शन आहे आणि आम्ही इथे नाही आहोत. पण तू अवॉर्ड घेताना ते आम्हाला लाईव्ह दिसेल अशी काहीतरी व्यवस्था करशील का? हा प्रीतम, करशील ना नक्की? हो हो. सासूबाऊ, फ्लाईट. हो हो हो, चल चल. आदित्य, तूच सगळं सांगशील तर काही मजा नाही येणार. सासू मॉमला जर हे सगळं बाहेरून कळलं तर मग या घरावर बॉम्ब पडेल. बूम. आणि तो जास्त इंटरेस्टिंग असेल. दिशा, काही विसरलीयस का? मी? हो, माझा फोन. आदित्य, उद्या आपण अवॉर्ड फंक्शनसाठी एकत्र जाऊया. ओके, बाय, सी यू टुमॉरो. हे अवॉर्डचं कुठून आलं मध्येच? दादा, पारू, दादा. तुला माहित होतं हे सिंगापूरच्या मीटिंगचं? नाही, मला पण आत्ताच कळलं. कधी ठरलंय सिंगापूर? काय उद्या येणार ना मग माझ्यासोबत अवॉर्ड फंक्शनला? मज्जा येणार आहे. यार दादा, ही कुठली पद्धत आहे अवॉर्ड डिक्लेअर करायची? असं होतं का? ऍटलीस्ट 1 महिना आधी कळवायचं असतं, माहिती आहे ना तुला? अरे काही मेल नाही, फोन नाही, मेसेज, साधा मेसेज तरी करावा ना, तो पण नाही. अशी कामं नाही होत दादा, अशी कामं होत नाहीत. मी चाललोय त्यांच्याकडे आता. बघ प्रीतम सर, तुम्ही शांत व्हा ना जरा. काय शांत व्हा पारू? हा मूर्खपणा आहे त्यांचा. अशी अचानक कामं होत नसता का? अरे आपण काय मोकळे बसलोय का इथे? मलाही तेच म्हणायचं आहे. आणि हे इतकं सगळं अचानक कसं काय झालं यार? आणि तेही कळलं पहिल्यांदा ते आईला. ना आईपासून आता हे सत्य लपून ठेवणं खूप अवघड झालेलं आहे. आईला कुठून तरी कळण्याच्या आत मी स्वतःहून तिला हे सांगणं सगळं खूप गरजेचं आहे. प्रीतम, प्लीज काहीतरी सुचव. या फंक्शनच्या आधी आईला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. मी तर तुला सांगतो ना, हा अवॉर्डच बॉयकॉट करतो. गरज नाही आपल्याला अशा अवॉर्डची, कळतंय ना? तर मी आत्ताच सांगतो. तर प्रीतम यार, तू विसरतोयस का? तुला कळतंय का आईला किती कौतुक आहे या सगळ्या गोष्टीचं? तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला ना, ऍटलीस्ट तिच्यासाठी तरी आपल्याला हे अवॉर्ड घ्यावं लागणार. अरे पण आपण काहीतरी केलं पाहिजे ना दादा. ऍटलीस्ट बघायला हवं त्यांनी काय झोल केलाय तो. एक काम करतो मी ना, त्यांना उद्या इथे बोलवून घेतो आणि जरा अवॉर्ड डिक्लेरेशनची पद्धत समजावून सांगतो माझ्या स्टाईलने. प्रीतम सर, तुम्ही इथे शांत बसा. अरे बसा म्हणले ना, बसा.
मला सांग दिशा, हे अवॉर्ड फंक्शन मध्येच कुठून आलंय अचानक? तुला असं वाटतं हे अचानक आलंय? दिशा म्हणजे तू? येस, मीच आहे सगळ्यामागे. खरं तर या फंक्शनचं इन्व्हिटेशन 15 डेज पूर्वीच आलं होतं. बट गेस व्हॉट, मी ते इन्व्हिटेशन कोणाच्या हातीच पडू दिलं नाही. ॲब्सोल्युटली नोबडी नोज अबाउट दिस फंक्शन. पण काय आहे ना दिशा, अहिल्या बहिणींना सगळ्या जगाची खबर असते, माहिती आहे ना? येस, पण त्यांच्याही हाती मी हे इन्व्हिटेशन लागूच दिलं नाही. आता त्यांच्या लाडक्या आदित्याचे कारनामे त्यांना बाहेरून कळतील आणि मग माझ्या बिचाऱ्या सासू मॉम त्या खूप हर्ट होतील. कारण त्या ॲड शूटमध्ये हरीशच्या जागी आदित्य बसला होता. ती गोष्ट आदित्यकडून न कळता सगळ्या जगासमोर अवॉर्ड फंक्शन मध्ये कळणार. जस्ट थिंक अबाउट द सिनारिओ. मज्जा येणार आहे. बाय, गुड नाईट. 1 मिनिट दिशा. हा, तुझं अवॉर्ड फंक्शन होईल, पण माझं काय? त्या हरीशला मी बेशुद्ध केलं होतं म्हणून तिकडे आदित्य बसला, हे सुद्धा कळेल सगळ्यांना. हे समजतंय का तुला? हा, अरे चोके नाही वाट आम्ही. हे बघ, आदित्यने चीट केल्यामुळे सासूमामोर ऑलरेडी एवढा मोठा बॉम्ब पडणार आहे की तुझी ही फुसकीशी गोष्ट कुठे लपून जाईल कळणार पण नाही. सो डोंट वरी. आणि वहिनीने लावून धरलं तर? हे लावून धरलं तर मग सांगून टाक ना ते सगळं त्या पारूने केलेलं म्हणून. असे तुझं नेहमीचं ठरलेलंच आहे ना की श्रीमंत मुलांना फसवते वगैरे. आणि त्यामी तू तितकी स्मार्ट तर नक्कीच आहेस की हे सगळं व्यवस्थित हँडल करशील. आणि त्याही नंतर जर काही झालंच तर मी आहे ना, मी काहीच नाही होऊन देणार तुला. सो डोंट वरी. गुड नाईट. जस्ट एन्जॉय द मूवी. देवा, माझं आदित्य सरांबरोबरचं लगीन कुठल्या परिस्थितीत झालं आहे तुला माहित आहे. आमचं लगीन हे जग नाही मान्य करणार. आदित्य सर बी नाही मान्य करणार. पण माझ्यासाठी हे लगीन खरं आहे. देवा, नशिबात जे असतं तेच होतंय. ह्यो समजा तुझा खेळ आहे. तुझ्या मनात होतं म्हणूनच तर हे समज झालं. कोण चूक कोण बराबर मला नाही माहिती. मला फक्त एवढंच माहित आहे की आदित्य सर माझा नवरा आहे. आदित्य सरांना असं काळजीत नाही बघू शकत मी. ते झुरायला लागलेत आतनं. त्रास होतोय त्यांना. देवा, त्यांच्यावरचा भार हलका कर. आज आदित्य सर देवी आईंना समज खरं खरं सांगणार आहेत. त्यांना बळ दे. देवी आई आणि आदित्य सरांच्या पिरमाला, त्यांच्या नात्याला, त्यांच्या विश्वासाला तडा नको जाऊ देऊ. फोन उचल यार, फोन उचल. हे अवॉर्ड घेण्यापूर्वी मला तुला सगळं सगळं सांगायचं आहे यार. कुठे आहेस तू? फोन उचल ना.
मला तुझी गरज आहे का? आजपर्यंत तुझ्यापासून कधीच कुठली गोष्ट लपून नाही ठेवली आहे मी. तुझ्यापासून इतकं मोठं सत्य लपवून खोट्याच्या आधारावर मिळणारे अवॉर्ड मी नाही स्वीकारू शकत. आई, तू आता माझ्या समोर उभी होतीस ग. त्या समोर सगळं सत्य सांगून तुझ्या खुशीत रडून मोकळा तरी झालो असतो.